छत्रपती शिवाजी महाराज चौकामधली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी मराठा बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आज सकाळपासूनच वाशीमध्ये परिसरामध्ये मराठा बांधवांची उपस्थिती ही लक्षणीय ठरलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामधली दृश्य आपण पाहताय। मराठा बांधवांना आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांची। मनोज जरांगे पाटील आता काही वेळातच या ठिकाणी व्यासपीठावर येतील आणि सरकारचा जीआर जो आहे तो त्यांच्याकडून वाचून दाखवला जाईल। आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांना सरकारने कडून जो जीआर आलेला आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही बदल जे आहेत ते जरांगे पाटील यांच्याकडून सुचवण्यात आलेले होते। पायी मोर्चा जो निघालेला आहे त्याची तयारी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू होती आणि यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा सुद्धा केलेला होता आणि मोठ्या संख्येने पायी मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलेलं होतं। आजचा 7वा दिवस आहे आणि वेळोवेळी म्हणजे काल सुद्धा लोणावळ्यामध्ये असताना सुद्धा सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी पोहोचलेलं होतं, मात्र काल तोडगा निघू शकला नाही। आज अगदी मुंबईच्या वेशीवर असताना वाशीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलं, मात्र या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याच्या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी वकिलांसोबत कायदेतज्ञांसोबत चर्चा केलेली आहे आणि त्याच्यानंतर शिष्टमंडळासोबत त्यांनी चर्चा केली।